नमो बुद्धाय. सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका सर्वांसाठी मी या पावन पवित्र आर्य उपोषद दिनानिमित्त अनंत मंगल मैत्रीची मनोकामना व्यक्त करतो. आजच्या सुत्त पठणामध्ये विठ्ठल सुत्त वितक्क संठान सुत्त श्रवण करणार आहोत. मनात येणारे वाईट, अकुशल, द्वेषयुक्त आणि नकारात्मक विचार कसे थांबवावेत आणि मनावर नियंत्रण कसे मिळवावे याचे 5 उपाय भगवान बुद्धांनी या सूक्तात सांगितलेले आहेत. पहिली पायरी चांगल्या विचारांची जागा देणे. कुशल निमित्त. इदं भिक्खवे भिक्खुनो निमित्तं आगमनं निमित्तं मनसि कर अकुशलावितका उपजन्ति पापिया दोष सहगता मोह सहगता तेन भिक्खवे भिक्खुनात्मा निमित्तान्यनिमित्तं मनसि कातं कुशल सहगत. अर्थात, हे भिक्षूंनो, जेव्हा एखाद्या विषयाचा विचार करताना मनात राग, द्वेष किंवा मोहाने भरलेले वाईट विचार निर्माण होतात, तेव्हा भिक्षूने त्या विचारांना सोडून ताबडतोब दुसऱ्या एखाद्या चांगल्या आणि कुशल विचारावर आपले मन केंद्रित केले पाहिजे. तत्संतमानिमित्ता अन्यनिमित्तं मनसि कर कुशल सहगतं एते पापिया अकुशलावितका दोष सहगता मोह सहगता ते पहियन्ति ते अव्यर्थं गच्छन्ति ते संपहाणा अजन्तमेव चित्तं संतीष्ठति संतिष्ठति एको देहोति समाधीयति. अर्थात, जेव्हा माणूस त्या वाईट विचारांना सोडून चांगल्या विचारांचा सराव करतो, तेव्हा त्याचे ते वाईट विचार नष्ट होतात आणि मनाला अंतर्गत शांती, एकाग्रता व समाधी प्राप्त होते. दुसरी पायरी वाईट विचारांचे दुष्परिणाम पाहणे. आदीन उप परीक्षा. नो चेतस भिक्खुनो तम्मानिमित्तान्यनिमित्तानि
मनसी कर कुशल सहगतं तेन भिक्खवे भिक्खूणा ते संवितर्काणं आदीनवो उपपरीक्षितपो इति मे वितर्का अकुशला इति मे वितर्का सावजा इति मे वितर्का दुःख विपाकाती। अर्थात जर चांगला विचार करूनही मनातील वाईट विचार थांबत नसतील तर त्या विचारांच्या दुष्परिणामावर चिंतन केले पाहिजे। माणसाने विचार केला पाहिजे की हे विचार अकुशल आहेत, हे मला दोषाकडे घेऊन जाणारे आहेत आणि याचा परिणाम केवळ दुःखच असणार आहे। तैसंते संवितर्काणं आदीनवं उपपरीक्षतो एते पापिया कुशला वितर्का ते पह्यन्ति ते अव्यर्थं गच्छन्ति ते संपहाणाय जगतमेव चित्तं संतिष्ठति संतिष्ठति एकोदि होति समाधीयति। अर्थात जेव्हा माणूस वाईट विचारांच्या भयानक दुष्परिणामांचा विचार करतो तेव्हा ते वाईट विचार मनातच गळून पडतात आणि मन पुन्हा शांत व समाहित होते। तिसरी पायरी विचारांकडे दुर्लक्ष करणे असतमन स्वीकार। नो चेतस भिक्खुन्नो ते संवितर्काणं आदीनव उपपरीक्षतो तेन भिक्खवे भिक्खुन्ना ते वितर्का आसति कातब्बा अमनसि कातब्बा। अर्थात दुष्परिणाम पाहूनही जर मनात तेच वाईट विचार पुन्हा पुन्हा येत असतील तर तिसरा उपाय म्हणजे त्या विचारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे, त्यांच्याकडे लक्ष न देणे आणि त्या विचारांचे विस्मरण करणे हाच मार्ग आहे। तैस्ते वितर्के असतीयतो मनसी करन् एते पापिया कुशला वितर्का ते पह्यन्ति ते अव्यर्थं गच्छन्ति ते संपहाणा अजतमेव चित्तं संतिष्ठति संतिष्ठति एकोदि होति समाधीयति। अर्थात
जसे एखादा माणूस समोर येणाऱ्या नको असलेल्या दृश्यावरून आपले डोळे बंद करून घेतो, तसेच या विचारांकडे दुर्लक्ष केल्याने ते नष्ट होतात आणि चित्त एकाग्र होते. चौथी पायरी विचारांच्या मूळ कारणाचा शोध घेणे. वितक्क, संठान, सन्नपण. नो चेतस भिक्षुणो ते वितक्के असतीयतो अमनसी कर तेन भिक्खवे भिक्षुणा ते संवितक्काणं वितसंखार संठाणं मनसि कर्तव्यं किन्नु खो अहं यं मूलं यं निदानं अनुवितक्के मीति. अर्थात दुर्लक्ष करूनही जर ते विचार पिच्छा सोडत नसतील तर माणसाने त्या विचारांच्या मुळाशी गेले पाहिजे. हा विचार मनात का आला याचे मूळ कारण किंवा बीज काय आहे याचे विश्लेषण केले पाहिजे. तत्सं ते संवितक्काणं वितक्क संखार संठाणं मनसि कर एते पापिया अकुशला वितक्का ते पहियन्ति ते अव्यर्थं गच्छन्ति ते पहियन्ति ते अव्यर्थं गच्छन्ति ते संपहाणा अजडमेव चित्तं संतिष्ठति संठीहति एको दिहोति समाधीयति. अर्थात जेव्हा माणूस विचारांची साखळी आणि त्यांचे मूळ कारण समजून घेतो तेव्हा ते विचार अत्यंत सूक्ष्म होऊन नष्ट होतात आणि मन पूर्णपणे स्थिर होते. शेवटची पाचवी पायरी मनोबलाने विचार दाबणे. अवेनिघ्नं नो चेतस भिक्षुणो ते संवितक्काणं वितक्क संखार संठाणं मनसि करतेन भिक्खवे भिक्षुणा दन्तेहि दन्तमाथाय जीवाय तालुं अच्छादाय चेतसाचित्तं अभिनिङ्गन्तवं अभिपीडितर्बं अभिसंतापेतं अर्थात वरील चारही उपाय करूनही जर वाईट विचार मनावर ताबा मिळत असतील तर शेवटचा उपाय म्हणजे दृढ संकल्प करणे. आपल्या संपूर्ण मानसिक शक्तीनिशी आणि मनोबलाने त्या वाईट विचारांना
बळजबरीने दाबून टाकावे आणि थांबवावे. तैसं दन्ते हि दन्तमाधाय जीवाय तालुङ्गच्चात्थाय चेतसा चित्तम् अभिनिगम्यतो अभिपिण्डयतो अभिसन्तापेयतो एते पापिया अकुशलावितका ते पह्यन्ति ते अव्यथम् गच्छन्ति ते संपहाण अजतमेव चित्तम् संतिष्ठति संठियति एकोदि होति समाधीयति. अर्थात ज्याप्रमाणे एक बलवान माणूस एखाद्या दुर्बल माणसाला गचांडी धरून दाबून टाकतो, त्याचप्रमाणे स्वतःच्या बळकट मानसिक शक्तीने त्या विचारांना नष्ट करावे. यामुळे सर्व अकुशल विचार नष्ट होतात आणि मन पूर्णपणे शांत, संयमी व समाधी अवस्थेत स्थिर होते. भवतु सब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.